लोणारवाडी ते रांजणी या दोनही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडलं असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी सतत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून येथे रोज लहान मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यामुळे लोणारवाडी गावातील विद्यार्थी, वृद्ध आणि महिलांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. गावात बँक किंवा कोणतीही शासकीय सुविधा नसल्याने नागरिकांना रांजणी किंवा तालुक्याला जावं लागतं. मात्र रस्त्याअभावी तातडीच्या वेळी रुग्णवाहिका मिळणेही कठीण झालं. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गंभीर समस्येबाबत माजी सरपंच श्री दत्तात्रय जयवंत खोत आणि उपसरपंच सौ कमल कोळेकर, माननीय उपसरपंच एकनाथ खोत, सदस्य शिवाजी भजबळे, कैलास खोत, सतीश मोठे, राम किलारे, संदीप हक्के, मारुती सातपुते, सुनील वाघमोडे, सागर खोत, पोपट माने यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना अंतिम निवेदन देण्यात आलं आहे. प्रशासनाने विशेष निधीतून या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाला त्वरित मंजुरी न दिल्यास येत्या 19 ऑगस्ट रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे.